सो नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलेलो आहे दत्त डोंगरीला, दत्त मंदिरात इथे. सो आज संडे आहे. सो स्वप्नाली बघू शकता काय मस्त सजून तयार झालेली आहे दत्ताच्या मंदिरात यायला. इथे मस्त असं संध्याकाळी व्ह्यू असतो. सो चला आम्ही जाणार आहेत आता. सो वरती आम्ही चाललेलो आहे दत्त डोंगरीला. तुला काय बोलायचं आहे स्वप्नाली? दत्त डोंगरीला चाललो आहेत तर कसं वाटतंय? इकडचं मंदिर पण खूप छान आहे. मंदिर तर आहेच छान, पण वरतून जो व्ह्यू दिसतो ना, जो रात्री म्हणजे रात्री आहे संध्याकाळ होईल तसा सूर्य जसा खाली जाईल मावळेल ना, त्याच्यानंतर जो व्ह्यू असतो तो एकदम जबरदस्त असतो. पण जे वरतून दृश्य असणार आहे ते पण मस्त असणार आहे. इथे सगळ्या गाड्या पार्किंग वगैरे करू शकता तुम्ही. आणि वरती इथे आंब्याची झाडं वगैरे असतात, पण आता सध्या तर काय आंबे नाही आहेत. सो लेट्स गो, वरती जाऊयात चालत. ह्या रस्त्याने वरती जायचं आहे. तर मित्रांनो, तो डोंगर तुम्हाला दिसत असेल समोर, तिथे आपल्याला जायचं आहे चढून. ठीक आहे, सो जायला हाच रस्ता आहे. ठीक आहे, इथून वरती चढायचं आहे. एकदम स्टीफ असा चढ आहे. वाटतं ना, काही वाटत नाही की एकदम असं वाटतं लहान आहे, पण आहे ठीकठाक लांब लचक रस्ता. ठीक आहे, आणि एकदम असं स्टीफ चढ आहे. चला जाऊया. आम्ही चढतोय आता वरती, पण आता असं वाटत नाही की एवढं हे आहे चढायला. पण मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो एकदा. बघा कसा स्टीफ चढ आहे ना, स्टीफच आहे जास्त. असा एक अंदाज बघा. सो पूर्ण असं तिथपर्यंत चढायचं आहे. आणि तिकडे पायऱ्यानी, एक साईडनी पायऱ्या आहेत आणि एक साईडनी तुम्हाला पाहिजे तर असं स्लोपनी चढून जाऊ शकता तुम्ही. मित्रांनो, आत्ता वसईला जस्ट मध्ये पॅराग्लायडिंग, पॅराशूट चालू झाले बघा वरती. हे दिसतंय काय? खूप वरती आहे ते. 2,500 रुपये चार्जेस आहेत त्याचे 1 तासाचे. 2 जणं जाऊ शकतात. आता सध्या एक करून जातात. ऑफर 2ची आहे. सो सध्या 2 जणं वरती गेलेले आहेत वाटतं कोणतरी. मस्त असं आहे. आता आम्ही वरती चढतोय आणि हा सीन बघा काय मस्त असा सनसेट आम्हाला बघायला भेटतो इकडून. सो खास ह्याच्यासाठी पण आलेत आम्ही. आणि वरती बघा तो चाललाय बघा, तो काय माहिती किती मोठा राऊंड असतो मला माहिती नाही. सध्या एकच जण दिसतो याच्यामध्ये, पण 2 जणांचे काहीतरी 2,500 रुपये चार्जेस आहे. विचारलेलं आहे एकदा. सो ठीक आहे. आणि हा आहे इकडे काय खास एकदम सिनरी आहे बघा इथे. कसं वाटते स्वप्नाली येऊन? खूपच सुंदर असं थकली आहे ना? आणि खूप भारी वाटतंय. दत्त मंदिरात जातो. फायनली पोहोचले आम्ही. ठीक आहे, आणि इकडून ही लास्टच्या पायऱ्या आम्हाला चढून जायचं आहे. इथून खूप स्ट्रगल केल्याच्यानंतर पोहोचले आम्ही. काही व्ह्यू आहे इथून. त्या साईडला समुद्र आहे, भुईगावचा समुद्र. आणि हे समोर आहे मंदिर, दत्त मंदिर. काय मस्त मंदिर आहे. आणि हा आहे सनसेट. ठीक आहे, गुरुवारी खूप जास्त गर्दी असते इथे. ठीक आहे, आता दर्शन करून घेतो एकदा आणि नंतर आम्ही सनसेटसाठी थोडा वेळ थांबणार आहे तिथे. अर्ध्या तासात सनसेट व्हायला पाहिजे मला वाटतं. सो अर्धा तास वेट करू आणि मग जाऊ. चला, हे मंदिर आहे. हे आहे मंदिर दत्तगुरू. खूप सुंदर असं मंदिर आहे. चला, आमचं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. सो इथून बाहेर पडतो आता. मंदिर तर मित्रांनो, आमचं दर्शन तर मस्त झालेलं आहे. काहीच गर्दी नाही. संडे होता आज. समोर आहे भुईगावचा समुद्र. मला आत्ता पण इथून समोर दिसतोय. सूर्य मावळतोय. आणि एक इथे एक अशी जबरदस्त अशी विहीर आहे. ती पण तुम्हाला दाखवतो. कॅमेरामधून तर दिसणार नाही, दिसेल बघा इथे समोर. मागं जे दोघं बसलेत ना, त्यांच्या मागं विहीर आहे. सो ती पण मस्त विहीर आहे. ती पण दाखवतो जवळून. पण एकदा मागं जो सीन आहे तो एकदा जबरदस्त सीन आहे, तो दाखवतो. आणि तो टाईमलॅप्सवरती पण मी घेणार आहे. तर मित्रांनो, हा जो तुम्हाला सूर्य दिसतोय, तिचं जे रिफ्लेक्शन दिसतंय ना, तो आहे भुईगावचा समुद्र. भुईगावचा बीच आहे तिथे. सो हे जे दिसतंय रिफ्लेक्शन तिथे पडतंय, ते आहे भुईगावचं बीच. सो जास्त लांब नाही इथून, ऑलमोस्ट 3 किलोमीटरवरती पुढे बीच आहे. आणि रिफ्लेक्शन येतं आहे बघा. काय सनसेट दिसत असेल इथून. थोड्या वेळात अर्ध्या तासात सनसेट येईल, पुन्हा लाल लाल. ही विहीर आहे, खूप जुनी विहीर आहे इथे. आतमध्ये काय आहे काय? सो आम्ही दोघं एका जागेवर बसलेलो आहे. तिकडून जो व्ह्यू आहे त्याचा टाईमलॅप्स तर मी घेणारच आहे.
तर फक्त आम्ही वाट बघतोय हा कधी सूर्य थोडासा खाली मावळतोय आणि जो टाईम लॅप्स घ्यायचा आहे आम्हाला. किती ग्रीन आहे आपली वसई. ठीक आहे, ही ग्रीनरी पूर्ण झाडांमध्ये आणि समोर आहे वरती लाल कलर आणि खाली ग्रीन कलर. बघा ना, भगवा कलर सगळीकडे आणि हिरवा कलर सगळीकडे आहे. असा कलर झालेला आहे. आज वातावरण एकदम चिल्ड आहे, जास्त गरम पण नाही होत आहे आणि जास्त थंडी पण नाही पडलेली. एकदम परफेक्ट वातावरण आहे फिरण्यासाठी. सो ठीक आहे, आता टाईम लॅप्स घेतो इथे. 15 मिनटात टाईम लॅप्स जो येईल तो मी ॲड करणार आहे. ठीक आहे, लेट्स गो. तर मित्रांनो, आमचं दर्शन तर खूप चांगलं झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला मस्त असा सनसेट पण दोघांना बघायला भेटलेला आहे. आता आम्ही इथून उतरून चाललेलो आहे. तुम्ही उतार बघा इकडचा. ठीक आहे, जसा चढ होता तसाच एक्झॅक्टली सेम असा उतार पण आहे इथून उतरायला. ठीक आहे, वळण जसं. ठीक आहे, स्वप्नालीने आज जी साडी घातली बघा, तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की ती कशी दिसते. ठीक आहे, सर्वांनी नक्की कमेंट करून सांगा काय वाटतंय स्वप्नाली, ही साडीचा कलर तू आज का चूज केला? येल्लो का नाही? येल्लो घालणार होती ना पहिले. येल्लो घालून झाले म्हणून आज हा कलर घातला. जांभळा कलर घातला तुम्ही. ठीक आहे, चला. आणि असा उतार आम्ही उतरत चाललेलो आहे. फार स्टीफ आहे, असं वाटतं घसरगुंडी आहे. घसरगुंडीवर चाललो आहे आपण ना. ठीक आहे, जर इथून जर घसरगुंडीसारखा गेलो ना तर जाऊ पण शकतो, पण आपला कुल्ला घासला जाईल पूर्ण. ठीक आहे, चला. आता सूर्य तर मावळला आहे पूर्णपणे. ठीक आहे, आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतो होता. असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती येत राहतील. चला, टाटा. असाच सीनरीसोबत तुम्हाला व्हिडिओ मी करतो आहे. अँड स्वप्नाली, टाटा, बाय बाय.